नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा अपडेटबद्दल बोलणार आहोत, जे शुक्रवारी मार्केट बंद झाल्यानंतर आले आहे आणि याचा सरळ इम्पॅक्ट आपल्याला उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळू शकतो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेडने ₹0.50 म्हणजे 50 पैसेचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी संवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेडने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 28 मार्च 2025. चला आता बोलूया गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड acquire around 10 acre land in बेंगलुरू येलहंका. तर मित्रांनो, गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडने बेंगलुरूमध्ये येलहंका येथे 10 एकर लँड ॲक्वायर केला आहे आणि मित्रांनो, गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडला अशी अपेक्षा आहे की या प्रोजेक्टमध्ये क्षमता आहे 2,500 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू जनरेट करण्याचा, अशी अपेक्षा गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडला आहे. चला आता बोलूया NCC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ₹1480.34 करोड ऑर्डर विन. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NCC लिमिटेडला 1,480.34 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. बिहार मेडिकल सर्व्हिसेस अँड इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशन लिमिटेडकडून. कशासाठी? फॉर द रिडेव्हलपमेंट ऑफ दरभंगा मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल अलॉंग विथ अदर बिल्डिंग्स अँड एक्झिस्टिंग कॅम्पस ऑफ DMCH ॲट लहेरियासराई इन बिहारज दरभंगा. चला आता बोलूया पॉवरमेक प्रोजेक्ट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, पॉवरमेक प्रोजेक्ट्स लिमिटेड गेट्स ₹579 करोड ऑर्डर फ्रॉम भेल फॉर झारखंड प्रोजेक्ट. तर मित्रांनो, पॉवरमेक प्रोजेक्ट्स लिमिटेडला झारखंड प्रोजेक्टसाठी भेल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडकडून 579 कोटी रुपयाचा ऑर्डर मिळाला आहे आणि मित्रांनो, हा ऑर्डर पॉवरमेक प्रोजेक्ट्स लिमिटेड 3 वर्षाच्या आत पूर्ण करू शकतो, अशी अपेक्षा आहे. चला आता बोलूया ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडबद्दल म्हणजे डीमार्टबद्दल. आणि मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 21 मार्च 2025 म्हणजे शुक्रवारी जवळपास संध्याकाळी 5:30 वाजता. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टने न्यू स्टोअर ओपन केला आहे संकेश्वर, बेलागावी, कर्नाटका येथे. आणि मित्रांनो, आता ॲव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टचे टोटल नंबर ऑफ स्टोअर झाले आहे 399. चला आता बोलूया L&T लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, L&T लिमिटेड बोर्ड अप्रूव्ज ₹12,000 करोड बोरोविंग प्रपोजल. तर मित्रांनो, L&T लिमिटेडच्या बोर्डने L&T लिमिटेडला त्याच्या 12,000 कोटी रुपयांच्या बोरोविंग प्रपोजलला मंजुरी दिली आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड. आणि मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 21 मार्च 2025 म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी जवळपास 9:30 वाजता. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या होली ओन स्टेप डाऊन सबसिडरी कंपनी अडानी ग्रीन एनर्जी 25 लिमिटेडने राजस्थान येथे आपला 250 मेगावॅटचा सोलार पॉवर प्रोजेक्ट सुरू केला. आणि मित्रांनो, यानंतर अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडची टोटल ऑपरेशनल रिन्युएबल जनरेशन कॅपॅसिटी
इन्क्रीज होऊन झाली आहे 13,091.1 मेगावॅट. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ॲक्वायर 74% स्टेक इन नव्यान शिपयार्ड फॉर ₹382.73 करोड. तर मित्रांनो, मुकेश अंबानीजीची दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने नव्यान शिपयार्डमध्ये 74% हिस्सेदारी ॲक्वायर केली आहे 382.73 कोटी रुपयांमध्ये. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.